नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीसीसी, टीबीसी, इंग्लिश, मराठी आणि हिंदी 40 मध्ये विचारले जाणारे बिझनेस लेटर। तर मी पर्सनल लेटरचा व्हिडिओ याच्या अगोदर अपलोड केलेला आहे। आज आपण पाहणार आहोत बिझनेस लेटर। आता बिझनेस लेटर कशा प्रकारे सोडवायचं आहे, त्याला मार्किंग किती आहे आणि काय त्याची पद्धत आहे सोडवण्याची, आणि नवीन त्यामध्ये काय चेंजेस झालेले आहे 2024च्या एक्झामसाठी, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुमची एक्झाम डिसेंबर 2024ची 9 तारखेपासून सुरू होत आहे। तर त्या एक्झाममध्ये कशा प्रकारे बदल झालेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कॉम्प्युटर टायपिंगबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे आणि फायनल एक्झामसुद्धा मी या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की टायपिंगची एक्झाम कशा प्रकारची असू शकते। इंग्लिश 40, मराठी 40 किंवा हिंदी 40साठी मराठी 30, इंग्लिश 30चे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहे। तर आपल्या व्हिडिओला करूया सुरू। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं लेआउट तुमच्या पुढे असणार आहे। या ठिकाणी इकडे अनफॉर्मॅटेडमध्ये आपल्याला क्वेश्चन सेट दिलेला आहे, म्हणजे क्वेश्चन पेपर आहे हा वाला, आणि इकडे आन्सर शीट दिलेली आहे। जसं आहे इन्स्ट्रक्शनचा वापर करून आपल्याला इकडे ते बिझनेस लेटर आपल्याला सोडवायचा। तर आज आपण पाहणार आहोत बिझनेस लेटर। याच्यामध्ये बघा इकडे आपल्याला 30 मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला बिझनेस लेटर सोडवण्यासाठी 30 मिनिटं इथं दिलेली आहे। तर 30 मिनिटातच आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे। आता हे बघा, याच्यातनी एक्झामचं नाव दिलेलं आहे जीसीसी, टीबीसी, इंग्लिश 40 WPM, किंवा तुम्ही इंग्लिश, मराठी 40 WPM किंवा हिंदी 40 WPMला सुद्धा सेमच फॉर्मॅटिंग आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारची एक्झाम जर असेल 40ची, तर अशाच प्रकारे त्यामध्ये तुम्हाला बिझनेस लेटर किंवा पर्सनल लेटर विचारले जाणार आहे। तर मी पर्सनल लेटरचा व्हिडिओ आधी अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहून घ्या। तर बघा इकडे विद्यार्थ्यांचं नाव आहे, सीट नंबर आहे, एक्झाम आहे, इकडे टायमिंग चालू आपला झालेला आहे, आणि इकडे सबमिटचं बटन दिलेलं आहे। तर अशा प्रकारचं लेआउट तुम्हाला तिथे दिसेल। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे मित्रांनो, बघा आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क घ्यायचे आहेत। तर त्यासाठी बघा आपल्याला इकडे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, म्हणजे जे काय आपण लेटर सोडवणार आहोत, तर या इन्स्ट्रक्शनच्याच मदतीने आपण संपूर्ण तो बिझनेस लेटर सोडवणार आहोत। तर बघा इकडे काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन्स 1, टाईप द फॉलोइंग बिझनेस लेटर इन प्रॉपर फॉर्म ऑब्झर्विंग द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन, म्हणजे खालील सर्व जे बाबी दिलेले आहे त्याचा वापर करून आपल्याला ते लेटर सोडवायचं आहे। तर बघा पहिलं ए मध्ये, हेडिंग ऑफ द कंपनी बी इन द सेंटर ऑफ द लाईन अँड इन ब्लॉक कॅपिटल लेटर, जे आपलं कंपनीचं नाव आहे ते सेंटरमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला कॅपिटल लेटरमध्ये करायचं आहे, ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये। त्यानंतर बी पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, द ॲड्रेस ऑफ ॲड्रेस इज इन ब्लॉक स्टाईल। आता याच्यातनी ब्लॉक स्टाईल ही एक स्टाईल आहे आणि इंडियन स्टाईल आहे। मी तुम्हाला ब्लॉकही स्टाईल समजून सांगणार आहे कशा प्रकारची असते, आणि इंडियन स्टाईलसुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या, अर्धवट पाहिलेला नंतर तुम्हाला ते कळणार नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यानंतर ब्लॉक स्टाईल, यूज मेल मर्ज इन्सर्ट फील्ड अकॉर्डिंग टू गिवन स्टाईल। आपल्याला जे काय ॲड्रेस आहे ते कोणत्या पद्धतीने टाकायचे आहे, मेल मर्ज इन्सर्ट फील्ड याचा वापर करून आपल्याला ते ॲड्रेस टाकायचे आहे। त्यानंतर बघा सी पॉईंट, पॅराग्राफ शोल्ड बी ब्लॉक स्टाईल। आता पॅराग्राफची जे स्टाईल आहे ते ब्लॉक आहे। आता कोणकोणत्या प्रकारची स्टाईल असते त्यामध्ये बघा, एक इंडियन स्टाईल आणि एक ब्लॉक स्टाईल। तर ब्लॉक कशाला म्हटलं जाते आणि इंडियन स्टाईल कशाला म्हटलं जाते संपूर्ण सांगणार आहोत जेव्हा आपण सोडवणार आहोत त्यावेळेस। त्यानंतर बघा डी पॉईंट, कॉम्प्लिमेंटरी क्लोज शोल्ड बी ॲट राईट हँड साईड। आता बघा हा कॉम्प्लिमेंटरी क्लोज हा कधी लेफ्ट हँड साईड सांगितला जाते किंवा कधी राईट हँड साईड सांगितले जाते। तर याच्यावर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की ते कोणत्या साईडला सांगितलेलं आहे आणि कशा प्रकारे त्याला आपल्याला ते करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा हे झाले आपल्याला इन्स्ट्रक्शन, याच्यात 4 इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, त्याच्यानुसारच आपल्याला पूर्ण पेपर आपलं बिझनेस लेटर आपल्याला सोडवायचं आहे। तर तुम्हाला एक्झाममध्ये हेच नाही तर अशा प्रकारचं कोणतंही लेटर जरी आलं तर त्याला मी जसं सांगतो तेवढंच त्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे। आता जो तुम्ही डेमो वापरत असेल तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये, त्यामध्ये जर अशाच प्रकारचं तुम्ही इन्स्ट्रक्शनचा वापर करून जरी सोडवलं असेल आणि मार्क जरी मिळाले नसेल तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो, ते फक्त एक डेमो आहे समजण्यासाठी, ते काय परफेक्ट तुम्हाला दाखवणार नाही आहे।
परंतु मी जसं इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला जसं सोडवणार आहो त्याच पद्धतीने तुम्हाला फायनल एक्झाममध्ये सोडवायचं आहे, म्हणजे तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळेल. आणि सेंटरमध्ये जे तुम्ही सोडवसाल त्यावेळेस ते कसं डेमोमध्ये ते करेक्शन येते किंवा नाही येत, त्याच्यामुळं त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. मी जसं सांगत आहोत ते स्टेप्स तुम्ही फॉलो करा आणि सेम तसंच सोडवा, बिंदास सोडवा आणि फायनल पेपरला जा, तुम्हाला नक्कीच मार्क मिळणार आहे. तर बघा आता बिझनेस लेटरची सुरुवात आपल्याला आता कशा प्रकारे करायचं आहे. बघा इथे नाव दिलेलं आहे, ते नाव जसं आहे आपल्याला तसंच टाईप करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी डॅश डॅश आहे याचा अर्थ आपल्याला ते एक त्या ठिकाणी एक एंटर आपल्याला बटन प्रेस करायचं आहे. तर बघा आपण याच्यातनी नाव टाईप करून घेऊया. मी सुरुवातीला कॅप्स लॉक करूनच पूर्ण नाव टाईप करून घेतो आणि याच्यातनी बॅकस्पेस घेतलं किंवा तुम्ही चुकलेले शब्द दुरुस्त जरी केले तर तुमचे कोणत्याही प्रकारचे मार्क कटणार नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका, मार्क तुमचे कोणतेही कटणार नाही. याच्यातनी कितीही चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. तर बघा नवनीत पब्लिशर्स टाईप केल्यानंतर मित्रांनो मी एक एंटर केलेला आहे. एंटर का केलेला आहे कारण इथे डॅश डॅश दिलेला आहे, त्याच्यामुळे मी एक एंटर केलेला आहे. आणि त्याच्या पुढे बघा आपल्याला 4 5 6 जे काय असेल ते मी टाईप करून घेतो. नॉर्थ श्रीरामवाडी जे असेल ते टाईप करून घ्यायचं आहे. कॉमा आहे, स्पेस आहे, जसं आहे तसं टाईप करा मित्रांनो. आपल्याला अर्धा तास दिलेला म्हणजे 30 मिनिटं दिलेलं आहे. तेवढ्याच वेळात मी आपलं पेपर बिझनेस लेटर झालंही पाहिजे. वाढी झाल्यानंतर बघा इथे डॅश डॅश आहे, त्याचा अर्थ आपल्याला एक एंटर करायचा. तर एंटर करा आणि त्याच्या पुढं आपल्याला राजस्थान टाईप करून घ्या आणि त्यानंतर एक एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर बघा इथे बघा एंटर का केलं, डॅश डॅश आहे. आता ज्या ज्या ठिकाणी डॅश डॅश असेल त्या त्या ठिकाणी आपण एंटर घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा ईमेल टाईप करून घ्यायचा आहे. टाईप करते वेळेस सर्व शब्द करेक्टच टाईप होईल अशाच प्रकारे तुम्ही टाईप करा. navneet@readymail.in आहे. इन करा, स्पेस द्या आणि स्पेस दिल्यानंतर बघा इथे वेबसाईट दिलेला आहे. तर वेबसाईट टाईप करून घ्या. वेबसाईट स्पेस कॉलन स्पेस जे काय वेबसाईटचं नाव असेल ते वेबसाईट तिथं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा इथे डॅश डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर करायचा आहे. एंटर केलं आपण. त्यानंतर बघा आपल्याला रेफरन्स नंबर टाईप करून घ्यायचा. जसा तिथं दिसत असेल त्याच पद्धतीने आपल्याला रेफरन्स नंबर सुद्धा टाईप करून घ्यायचा. मित्रांनो बघा इथे रेफरन्स नंबर इथे दिलेला आहे, जसा आहे तसाच मी टाईप करतो. स्पेस SP कॅपिटलमध्ये कॅपिटल द्या, स्लॅश द्या, PL टाईप करा, स्लॅश द्या, 168 टाईप करून घ्या. त्यानंतर एकही स्पेस न देता बघा मी रेफरन्स टाईप केल्यानंतर एकही स्पेस न देता आपल्याला काय टाईप करून घ्यायचा, डेट टाईप करून घ्यायचा. तर त्याला लागूनच डेट टाईप करून घ्या. लागूनच डेट टाईप करून घ्यायचा आहे. डिसेंबर झाल्यानंतर कॉमा आहे. बघा इथे कॉमाला खूप महत्त्व आहे. कॉमा फुलस्टॉप जे आहे ते तिथे तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही जर दिलं नाही तर ते अख्खं शब्द पूर्ण तुमचा चुकीमध्ये जाईल आणि तुमच्या एका चुकीसाठी तुम्हाला अर्धा मार्क कटल्या जाईल बरं याच्यात नाही. तर अर्धा मार्क तुम्ही कटू देऊ नका, व्यवस्थित टाईप करा. त्यानंतर बघा रेफरन्स नंबर आणि डेट टाईप केल्यानंतर आपल्याला 2 टाईप करून घ्यायचा आहे. कॉमा द्या. बघा इथे 2 आहे तर मी 2 टाईप केलं आणि कॉमा दिलेला आहे आणि इथे डॅश डॅश आहे म्हणून मी एंटर केलेला आहे. आता एंटर केल्यानंतर बघा इथे BKC न्यूज एजन्सी आहे. आता इथे ॲड्रेस दिलेला आहे तर आपल्याला ॲड्रेस टाईप करायचं नाही. ॲड्रेस टाईप करण्यासाठी इथे बघा काय सांगितलं, इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. यूज मेल मर्ज इन्सर्ट फील्ड अकॉर्डिंग टू गिवन स्टाईल. ॲड्रेस ऑफ ॲड्रेस आपल्याला मेल मर्ज करूनच टाकायचे आहे, त्याच्यामुळं इथे ॲड्रेस टाईप करायचा नाही. ॲड्रेस बघा आपल्याला सब्जेक्ट टाईप करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सब्जेक्ट टाईप करून घ्या. सब्जेक्ट आहे, कॉलन आहे आणि जे काय त्याच्यातनी सब्जेक्ट दिला असेल ते आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 3 डॉट आहे, फुल स्टॉप आहे. बघा इथे या ठिकाणी कुठे गेलं, या ठिकाणी फुल स्टॉप आहे. 3 मी दिलेले आहे या ठिकाणी. ठीक आहे. एंटर करा. एंटर केल्यानंतर सब्जेक्ट झालं आपलं. त्यानंतर रेफरन्स टाईप करून घ्यायचा. तर याच्यातनी आपल्याला रेफरन्स टाईप करा. रेफरन्स कॉलन
बघा रेफरन्स कॉलन झाल्यानंतर युअर लेटर नंबर जे असेल ते आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. युअर कॅपिटलमध्ये आहे लेटर नंबर कॉलन, त्यानंतर कॉलन झालं डी कॅपिटलमध्ये आहे DKSNA स्लॅश PL स्लॅश 345 345 इथं टाईप करून घेतलेलं आहे. बघा इथपर्यंत आपण आलेला आहोत. डॅश डॅश आहे म्हणून मी एंटर केलं आणि त्याच्या पुढे आपल्याला डिअर सर टाईप करून घ्यायचं आहे. तर बघा आपण डिअर सर टाईप करून घेऊया. डिअर सर टाईप करून घेतलं मी. आता डिअर सर टाईप करून घेतल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण जे काय पॅराग्राफ आहे, आता बघा याच्यातनी किती पॅराग्राफ आहे, थँक्यू पासून तर एंटरप्राइजपर्यंत एक पॅराग्राफ, त्यानंतर इथे डॅश डॅश एक एंटर करायचा आहे, त्यानंतर व्ह्यू पासून तर टर्म्सपर्यंत दुसरा पॅराग्राफ, त्यानंतर डॅश डॅश आहे एंटर करा. टर्म्स झाल्यानंतर बघा इथे पब्लिकेशनपर्यंत तिसरा पॅराग्राफ, त्यानंतर इथून बेस्टपर्यंत चौथा पॅराग्राफ, अशा प्रकारे आपल्याला एंटर करायचं आहे. तर मी संपूर्ण पॅराग्राफ टाईप करून घेतो आणि सर्व टाईप केल्यानंतर मी तुम्हाला कशा प्रकारे त्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर पटापट मी आता थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून मी टाईप करून घेतो. तर बघा मित्रांनो, मी संपूर्ण लेटर टाईप करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय काय फॉर्मॅटिंग द्यायचं आहे, अजून आपल्याकडे 15 मिनटं दिले शिल्लक राहिलेलं आहे. तर संपूर्ण फॉर्मॅटिंग आपल्याला झालं पाहिजे. तर पटापट करूया आपल्या याला सुरू फॉर्मॅटिंगला. आता जेवढं टाईप केलं तेवढ्यासाठीच आपल्याला 7.5 मार्क दिलेले आहे. जे आपल्याला जे बिझनेस लेटर असते 40मध्ये ते आपल्याला 15 मार्काचं विचारले जाते. 15 मार्काचं लेटर असते आणि 15मध्ये जे टायपिंगसाठी जे आहे, जे तुम्ही हे तेवढं टाईप केलं त्याच्यासाठीच तुम्हाला 7.5 मार्क आहे आणि पासिंगसाठी सुद्धा 7.5च मार्क आहे. म्हणजे तुम्ही टाईप जरी केलं तरी तुम्ही पास होऊ शकता. आता 7.5 मार्क तुम्हाला वरचे जे 7.5 मार्क आहेत ते तुम्हाला फॉर्मॅटिंगसाठी दिलेले आहे. आता याच्यामध्ये जेवढे काही फॉर्मॅटिंग आहे त्याला 7.5 मार्क आहे. एकूण तुम्हाला 15 मार्काचं लेटर विचारले जाते. तर बघा आता काय कशा प्रकारे याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे, काळजीपूर्वक पाहून घ्या. कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही. तर बघा सगळ्यात पहिले आपल्या ज्या ज्या ठिकाणी एक्स्ट्रा एंटर द्यायचं आहे त्या त्या ठिकाणी आपण एक्स्ट्रा एंटर देऊन घेऊया पहिले. तर बघा नाव आणि ॲड्रेसच्या नंतर एक एंटर करा, त्यानंतर ईमेल आणि वेबसाईटच्या नंतर एक एंटर करा, सब्जेक्ट आणि डेटच्या नंतर एक एंटर करा, टूच्या नंतर एक एंटर द्या, सब्जेक्ट आणि रेफरन्स नंतर एक एंटर द्यायचा आहे. 40मध्ये 2 पॅराग्राफच्या मदतीने एक एंटर द्या. तर डिअर सरच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे. पहिल्या पॅराग्राफच्या नंतर एक एंटर द्या, दुसऱ्या पॅराग्राफच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे, त्यानंतर तिसऱ्या पॅराग्राफ नंतर एक एंटर द्या, चौथ्या पॅराग्राफ नंतर एक एंटर द्यायचा आहे आणि युअर फेथफुली नंतर आपल्याला एक्स्ट्रा 2 एंटर द्यायचे, 1 आणि 2 एंटर करा आणि त्यानंतर मॅनेजरच्या नंतर आपल्याला एक एंटर द्यायचं आहे. एवढे एंटर आपल्याला आपल्या लेटरमध्ये द्यायचे आहे. मित्रांनो व्यवस्थित पाहून घ्या, इतकेच एंटर आपल्याला आपल्या लेटरमध्ये द्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं बघा, काळजीपूर्वक पहा. जे मेन हेडिंग आहे त्या मेन हेडिंगला सिलेक्शन करा, बोल्ड करायचं आहे आणि त्याची साईज आपल्याला 24 करायची आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही शब्दाची साईज आपल्याला कमी किंवा जास्त करायची नाही. मित्रांनो साईज कोणतीही चेंज करायची नाही, फक्त बिझनेस लेटरमध्येच हेडिंगची साईज आपल्याला 24 करायची आहे. बाकी जसं आहे बाय डिफॉल्ट तसंच राहू द्या, त्याला काहीही करायचं नाही. त्यानंतर मेन हेडिंग आणि त्याच्या ॲड्रेसला धरून आपल्याला सेंटर अलाइनमेंट अशा प्रकारे द्यायची आहे. हे झालं सेंटर. त्यानंतर ईमेलला सिलेक्शन करून घ्या कॉलनसहित आणि त्याला आपल्याला बोल्ड करायचं आहे. त्यानंतर वेबसाईटला सुद्धा सिलेक्शन करून घ्या कॉलनसहित आणि त्यानंतर त्याला बोल्ड करून घ्यायचं आहे आणि या पूर्ण ओळीला सिलेक्शन करा आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. तर अशा प्रकारे ते सेंटर करा. सेंटर केल्यानंतर बघा रेफरन्स नंबर आणि डेटच्या मदतीने आपल्याला किती टॅब मारायचे आहे, 4 टॅब मारायचे आहे. 1, 2, 3 आणि 4 टॅब मारा.
4 टॅब मारल्यानंतर रेफरन्सच्या वर क्लिक करा आणि आपल्याला इथे बॉटम बॉर्डर इथे अप्लाय करायची आहे. तर बॉटम बॉर्डर घ्या. काही विद्यार्थी रेफरन्स नंबरला सुद्धा बोल्ड करतात, तर रेफरन्स नंबरला कधीही बोल्ड करायचं नाही. बोल्ड कशाला करायचं? ईमेल ID, ईमेलला आणि वेबसाईटला, या दोघांचालाच बोल्ड करायचं, बाकीच्याला बोल्ड करायचं नाही. तर ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची आपण शेवटी टाकणार आहोत. का शेवटी टाकणार आहोत ते सुद्धा सांगतो. तर ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची राहू द्या. त्यानंतर सब्जेक्टकडे चालला. सब्जेक्टला काय करायचं बघा, 40मध्ये सब्जेक्टला सिलेक्शन करा, बोल्ड करून घ्या आणि सब्जेक्टच्या पुढे जे काय मॅटर असेल ना त्याला काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर रेफरन्सला सुद्धा सेमच करायचं आहे, बोल्ड करून घ्या आणि त्याच्या पुढच्या जे मॅटर आहे त्याला आपल्याला अंडरलाईन द्यायची आहे. अशा प्रकारची अंडरलाईन द्या. त्यानंतर आता याला टॅब द्यायचा आहे किंवा नाही हे कशावर डिपेंड करते बघा. तर हे सब्जेक्ट आणि रेफरन्सला जर एक टॅब जर द्यायचं जर असेल तर ते कधी देत असते, केव्हा देत असते? जेव्हा पॅराग्राफची स्टाईल इंडेंट स्टाईल विचारल्या जाते. तर बघा आपल्याला सी पॉईंटवर पहा, पॅराग्राफ शोल्ड बी ब्लॉक स्टाईल. ब्लॉक स्टाईल जर म्हटलं तर सब्जेक्ट आणि रेफरन्स या मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे. ठीक आहे. सब्जेक्ट आणि रेफरन्सही मार्जिनला लावून ठेवा आणि जे काय पॅराग्राफ आहे संपूर्ण पॅराग्राफ मार्जिनला लागूनच ठेवायचा आहे जेव्हा पॅराग्राफची स्टाईल ब्लॉक सांगितल्या जाते त्यावेळेस. आणि जर तुम्हाला पॅराग्राफची स्टाईल जर इंडेंट स्टाईल जर दिली असेल, पॅराग्राफची स्टाईल जर इंडेंट स्टाईल जर विचारली जर असेल तर तुम्हाला सब्जेक्टला अशा प्रकारचं एक टॅब, रेफरन्सला सुद्धा एक टॅब, प्रत्येक पॅराग्राफच्या सुरुवातीला अशा प्रकारे एक टॅब तुम्हाला द्यायचे आहे. जेव्हा तुम्हाला इंडेंट स्टाईल विचारल्या किंवा याच्यामध्ये सांगितलं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं इंडेंट स्टाईल इथं करायची आहे. अन्यथा ब्लॉक स्टाईल जर सांगितले असेल तर ते मार्जिनलाच लागून आपल्याला ठेवायचं आहे, त्याला पुढं न्यायचं नाही. तर अशाच प्रकारे राहू द्या. तर इथे पॅराग्राफची ब्लॉक स्टाईल आहे म्हणून मी जागेवरच ठेवलेला आहे. संपूर्ण पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्या मित्रांनो युअर फेथफुलीच्या वरपर्यंत आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. तर जस्टिफाय करा अशा प्रकारे. त्यानंतर युअर फेथफुली आणि मॅनेजर याला काय म्हटलं जाते? कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हटल्या जाते. आता ते कोणत्या साईडला न्यायचं आहे बघा, इथे दिलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी क्लोज शोल्ड बी ॲट राईट हँड साईड. इथं राईट हँड साईड सांगितलं म्हणजे या साईडला ते घेऊन जायचं आहे. कधी कोण्या क्वेश्चनमध्ये बघा पेपरमध्ये आपल्याला इथे लेफ्ट हँड साईड विचारल्या जाते, लेफ्ट हँड साईड सुद्धा विचारल्या जाते. तर व्यवस्थित कॉम्प्लिमेंटरी क्लोज पाहून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला राईट हँड साईड सांगितलं म्हणून युअर फेथफुली आणि मॅनेजरला मी सिलेक्शन करतो. त्यानंतर इथे चौकोनी बॉक्सवर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर 3.5 वर घेऊन जायचं आहे. राईट हँड साईड सांगितलं म्हणून आणि त्याचा लेफ्ट इंडेंट आपण 3.5 वर नेला आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला? सेंटर अलाइनमेंट त्याला द्यायची आहे. तर अशा प्रकारे त्याला सेंटर करायचं आहे मित्रांनो. तर एवढं आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं आहे स्टेप बाय स्टेप्स. आता तुमच्या डेमोमध्ये जर चुकीचं दाखवत असेल तर टेन्शन घेऊ नका, फक्त अशा प्रकारचं फायनल एक्झाममध्ये तुम्ही फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. एवढं झालं मित्रांनो. त्यानंतर बघा आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. आता ॲड्रेस टाकण्यासाठी ॲड्रेस तुम्ही कोणतेही फॉर्मॅटिंग कधीही दिले तर काही फरक पडत नाही फायनल एक्झाममध्ये, फक्त तेवढं फॉर्मॅटिंग तुम्हाला द्यायचं आहे. आता आपण ॲड्रेस टाकणार आहोत. ॲड्रेस टाकण्यासाठी इथे 2च्या खाली क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला ॲड्रेस कशातून टाकायचा आहे बघा इथे दिलेला आहे. पॉईंट बी मध्ये द ॲड्रेस ऑफ ॲड्रेसेस इन ब्लॉक स्टाईल म्हणत आहे आणि यूज मेल मर्ज इन्सर्ट फील्ड अकॉर्डिंग टू गिवन स्टाईल. तर संपूर्ण जे लेटर आहे हे बिझनेस लेटर हे ब्लॉक स्टाईलचं दिलेलं आहे. तर मी तुम्हाला ब्लॉक स्टाईल आणि इंडियन स्टाईल मधला फरक सुद्धा सांगितलेला आहे आणि याच्या पुढं ॲड्रेसचाही सुद्धा मी सांगतो. तर बघा पहिले ॲड्रेस टाईप करून घेऊया. तर 2च्या खाली क्लिक करा, मेलिंगमध्ये जायचं आहे, सिलेक्ट रिसिप्ट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला टाईप अ न्यू लिस्ट घ्यायचा आहे. टाईप अ न्यू लिस्टमध्ये आपल्याला जे सुरुवातीचे 3 आहे तेच घ्यायचं आहे. कोणतेही असलं तरी काही फरक पडत नाही, सुरुवातीचे 3च आपल्याला कॉलम्स इथे घ्यायचे आहे. तर सुरुवातीलाच मी क्लिक करतो आणि पहिला ॲड्रेस याच्यातनी मी टाईप करून घेतो BKC न्यूज एजन्सीपासून. तर पहिला ॲड्रेस टाईप करून घेऊया. कॉमा आहे, कॉमा द्या, स्पेस, कॉमा दिल्यानंतर बघा इथे डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला पुढच्या याच्यातनी जायचा. तर एक टॅब द्या आणि पुढच्या जा किंवा अशा प्रकारे कर्सरना सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यानंतर 87 टाईप करा, कॉमा द्या, स्पेस द्या,
सदाशिव पेठ कॉमा आहे, कॉमा द्या, पुन्हा एक टॅब देऊन पुढे जा किंवा डायरेक्ट इथे क्लिक करा आणि त्यामध्ये बघा पुणे कॉलन 10 आहे, तर पुणे जसं आहे स्पेस कॉलन स्पेस आणि त्याच्या पुढं 10 टाईप करा. हा झाला आपला पहिला ॲड्रेस. त्यानंतर इथून न्यू एंट्रीवर क्लिक करा, दुसरा ॲड्रेस टाकण्यासाठी न्यू एंट्रीवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला दुसरा ॲड्रेस कोणता आहे, दाश न्यूज एजन्सी, तर जे असेल ते टाईप करून घ्या. त्यानंतर इथे डॅश डॅश आहे म्हणून मी पुढे घेतलेला आहे 203. त्यानंतर स्पेस विश्रामबाग लेन कॉमा दिला, स्पेस देऊ नका कारण इथे पुढच्या ह्याच्यात जायचं आहे आपल्याला. पुढं जा पुढच्या ह्याच्यातनी आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला नाशिक टाईप करायचं आहे, नाशिक टाईप करा, स्पेस द्या, कॉलन द्या, स्पेस द्या, 422 स्पेस 001 अशा प्रकारे टाईप करून घ्या. त्यानंतर ओके करा आणि या जे तुम्ही टाईप केलं त्याला नाव द्या, कोणतंही तुम्ही नाव देऊ शकता. मी 40 देतो, 40 लेटर म्हणून नाव देतो अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आहे. तर बघा आपला ॲड्रेससुद्धा सेव्ह झालेला आहे. आता त्याला इथं आणायचं कसं हे महत्त्वाचं आहे. तर त्याला आणण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. तो ॲड्रेस आणण्यासाठी बघा इन्सर्ट फील्ड मर्ज फील्डवर क्लिक करायचं आहे आणि टायटल घ्या, एंटर करा. त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये जा, फर्स्ट नेम घ्यायचा आहे, पुन्हा एंटर करा, पुन्हा इन्सर्ट मर्ज फील्डवर क्लिक करा आणि त्यानंतर तिसरा कॉलम घ्यायचा आहे, कॉलम, त्यानंतर एक एंटर करा. आता बघा घेतल्यानंतर आपण फील्ड इन्सर्ट केलेला आहे. आता फील्ड इन्सर्ट केल्यानंतर बघा जे ॲड्रेस ऑफ ॲड्रेस सांगितलेलं आहे ते कोणती स्टाईल सांगितलेली आहे, ब्लॉक स्टाईल. आता ब्लॉक स्टाईल म्हणजेच काय असते बघा, तर हे मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची जर इंडियन स्टाईल जर सांगितली जर असेल तर पहिल्याला 1 टॅब द्या, दुसऱ्याला 2 टॅब द्यायचा आहे आणि तिसऱ्याला 3 टॅब द्यायचे आहे मित्रांनो. तर ही झाली तुमची इंडियन स्टाईल जर विचारलं असेल तेव्हा, आणि इथून तुम्ही प्रिव्ह्यू त्याचा पाहू शकता. परंतु आपल्या याच्या लेटरमध्ये बघा आपल्याला कोणती स्टाईल सांगितलेली आहे, ब्लॉक स्टाईल. तर हे ब्लॉक जर स्टाईल जर सांगितले असेल तर आपल्याला ते मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे अशा प्रकारे. तर तुम्हाला ते अशाच प्रकारे ते मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे. तर इथून तुम्ही शो करू शकता किंवा इथून तुम्ही हाईटसुद्धा करू शकता मित्रांनो. बघा इथे ॲड्रेस आलेला आहे. ॲड्रेस शो करण्यासाठी आपल्याला प्रिव्ह्यू रिझल्टवर क्लिक करायचं आहे. बघा पहिला ॲड्रेस, त्यानंतर दुसरा ॲड्रेस चेक करून घ्या, दुसरासुद्धा ॲड्रेस चेक करून घ्या. काही चुकलं असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ते ॲड्रेससुद्धा त्याच्यामध्ये आलेला आहे. आता एवढं आल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं काय करायचं आहे बघा, फिनिश करायच्या अगोदर तुम्हाला याच्यामध्ये जर काही चुका वगैरे जर असेल वाटत असेल तर ते चुका सर्व दुरुस्त करून घ्या. मी सुद्धा चुका सर्व दुरुस्त करून घेतो आणि त्यानंतर बघा आपल्याला फिनिश करायचा आहे. तर चुका वगैरे व्यवस्थित दुरुस्त करायच्या आहे. कोणत्याही चुका दुरुस्त केल्या तर तुमचे मार्क कोणतेही कटणार नाही. जर एखादा मिस्टेक जर झाली तर तुम्हाला अर्धे मार्क त्याचे कटणार आहे. तर मार्क वगैरे कटू देऊ नका, व्यवस्थित टाईप करून घ्या. कुठं राहिलं असेल व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर फिनिश करा. आता मला माझं सर्व पूर्ण झालेलं आहे म्हणून मी इथून फिनिश करतो. तुम्ही पूर्ण वेळ घ्यायचा आहे मित्रांनो. जेवढा वेळ आहे ना, 4 मिनटं अजून आहे. अजूनही याच्यामध्ये तुम्हाला काही चुका वगैरे जर वाटत असेल तर ते चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. काळजीपूर्वक एकन एक शब्द वाचून घ्या आणि जर कुठं काही चुका वगैरे जर असेल तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्या आणि एकही तुमचा मार्क कटू देऊ नका. ठीक आहे, अशा प्रकारे फॉर्मॅटिंग त्याला द्यायचं आहे मित्रांनो. अशाच प्रकारचं फॉर्मॅटिंग त्या फायनल एक्झाममध्ये तुम्ही 40 बिझनेस लेटरमध्ये द्यायचं आहे. आणि त्यानंतर सबमिट करून पाहूया आपले किती मार्क मिळालेले आहे, काय काय चुकलेलं आहे वगैरे संपूर्ण याच्यात दिसणार आहे. आणि 15 पैकी आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर येस करा. तर बघा आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये 7.5 मार्क होते. 7.5 पैकी 7.5 पूर्ण मार्क मिळालेला आहे. टायपिंगसाठी 7.5 होते, 7.5 पैकी 7.5 मिळालेले आहे. आणि रिक्वायरमध्ये बघा आपल्याला पासिंगसाठी किती पाहिजे होते, 7.5च पाहिजे होते. टोटल आपल्याला 15 पैकी 15 ही मार्क आपल्याला मिळालेला आहे आणि रिमार्कमध्ये आपण पास झालेला आहोत. मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला फॉर्मॅटिंग द्यायची आहे. आपल्या एकही याच्यातनी मिस्टेक वगैरे कोणतीही प्रकारची मिस्टेक झालेली नाही. तर मी सर्व चेक केलेलं आहे, ते तुम्ही सुद्धा चेक करायचं आहे. तर बघा फॉर्मॅटिंगसुद्धा आपलं संपूर्ण फॉर्मॅटिंग व्यवस्थित आहे आणि सर्व फॉर्मॅटिंग आपण त्याला दिलेलं आहे. तर स्टेप बाय स्टेप द्या.